श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं हे व्यक्तीच्या स्वभावातच असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारातच असावं लागतं. दुसऱ्याच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोकच तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे कधीही विसरू नका. तुमच्याही जीवनात असे लोक असतील तर स्वामी आई, मला अशा लोकांपासून दूर ठेवा अशी कमेंट करा. जो आयुष्यभर फक्त सुखी होण्याच्या नादातच जीवनभर दुःखी राहतो, त्याचे नाव आहे मानव. कधीही आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि आहे त्या परिस्थितीतही सुखी राहण्याचा प्रयत्न करत राहा. कोणाकडूनही कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल, तितकेच त्याच्या निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटत जाईल. कोणी तुमचे कौतुक करू अथवा द्वेष, तुम्ही फक्त तुम्हाला जे योग्य वाटते ते करा आणि जीवनाचा आनंद घ्या. कारण विरोधक हा एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो. जरी आपण दुसऱ्यांना मदत करीत नसलो तरीही नियतीने ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकरता आपली निवड केलेली असते, ही गोष्ट विसरू नका. नेहमीच देणाऱ्यांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला सतत देतच जाईल, हा विश्वास ठेवून तुमचे कर्म करत राहा. देव तुमच्या कर्मांचे योग्य ते फळ योग्य वेळ आल्यास नक्कीच देईल, पण विश्वास डगमगू देऊ नका. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, ज्यांचा स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो, पण ज्याचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो. जर माणसाला जिंकायचे असेल तर ते केवळ आपुलकीनेच जिंकायचे असते. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. कारण शरीर आणि मनाचे नाते हे एकदम घट्ट आहे. एखाद्या वेळी शरीराने दुर्बल झालेला माणूस मनानेही बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने कधीही बरा होऊ शकत नाही. आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मान ही ठेवता. लहान होणे याचा अर्थ कमीपणा घेणे असे महान होणे असतं. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी आई, तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. देव म्हणतो, बाळा, जर शेतात बी पेरलं नाही तर निसर्ग तीच शेती गवताने भरून टाकत असतो. तसेच जर माणसाच्या डोक्यात सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार स्वतःची जागा बनवतात आणि त्यांनी एकदा का जागा केली तर त्यांना तेथून उठवणे खूपच कठीण होऊन जाते. म्हणून सकारात्मक व्हा आणि मन सकारात्मक ठेवण्यासाठी स्वामींनी दिलेल्या शिकवणी, संदेश यांवरती विश्वास ठेवून त्या आत्मसात करून जीवन जगा. संकटाच्या काळात सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःलाच भक्कम बनवा. स्वतःचा आधार बनण्याचे काम करा. खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे. जर जीवनात गरुड झेप घ्यायचीच असेल तर सर्वात पहिले तुम्हाला कावळ्याची संगत ही सोडावीच लागेल. बाळा, माणसाला डोळे तर देवाने जन्मताच आपल्याला दिलेले असतात, फक्त आपल्याला कमवायची असते ती नजर. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची आणि ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असते त्याला लढावेच लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला लढणे अगोदर शिकावेच लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव हा निश्चित होणारच आहे. प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुखाची स्थिती पत्र्याच्या शेडसारखी असते. तो ऊन, पाऊस, वारा, वादळ वगैरे सर्व
आपल्या अंगावर झेलतो, परंतु त्या पत्र्याखाली राहणारे मात्र म्हणतात की हा खूप आवाज करतो. पण त्याच व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते. ज्यांना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात. दुसऱ्यांसोबत नेहमीच चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करू नका. आणि पहा, तुम्ही कधीही निराश होणार नाहीत. फक्त अहंकारापासून दूर राहा. अहंकार ही सर्व नात्यांना सुरंग लावणारी फार मोठी वात आहे. ती वेळेवर ताबडतोब विझवून टाकली नाहीत तर ती तुमच्या जवळ असणारे सर्वच नाते हळूहळू जाळून टाकते. म्हणून परिस्थिती कशीही असो, वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असले की मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगले मिळते. आणि काळ वेळ पाहून जो मृदूपणाने वागतो आणि योग्य वेळी कठोरही होतो, त्याची सर्व कामे नीट पार पडतात व तो शत्रूलाही ताब्यात ठेवतो. तुमच्याही जीवनात असे शत्रू असतील तर स्वामी आई माझ्या शत्रूंना माझ्यापासून दूर ठेवा अशी कमेंट करा. आज मी माझ्याच सावलीला विचारलं, का चालते तू माझ्यासोबत अविरत? तेव्हा सावलीने पण हसत उत्तर दिलं, अरे माझ्याशिवाय कोण आहे दुसरं तुझ्यासोबत? आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर तेव्हा फक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य असू द्या. खरंच हा उपहार इतका कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागते. जीवनात नेहमीच चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या 4 गोष्टी काळजीपूर्वक आपण आचरणात आणल्या तर जीवनात वादळ फार निर्माण होत नाही. माणसांनी कुठूनही घसरावं पण फक्त कोणाच्याही नजरेतून घसरू नये. कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो पण तुटलेल्या मनावर कधीही नाही. म्हणूनच कधीही कोणाचे मन तोडू नका. आपण खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो पण लोकांना आपला राग येतो. खरं तर राग खोटं बोलणाऱ्यांचा यायला पाहिजे पण लोकांना खोटे जास्त आवडतं म्हणून लोक खरं बोलणाऱ्यांचा राग करतात. माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं म्हणून वागता आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट अपेक्षापेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, पैसा असो की भूक असो किंवा सत्ता असो. माणसाला परक कोण आहे हे कळण्यापेक्षा आपलं कोण आहे हे कळायला अधिक वेळ लागतो. देह सर्वांचाच सारखाच, फरक फक्त विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणूनच पाहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.